नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये अर्णव आणि शिर्के दोघंजणही फॉरेन डेलिगेटसोबत मीटिंग करत असतात. ईश्वरी तेवढ्यातच येते. सर तेवढ्यात तो तिला थांबवतो. म्हणतो की एक मिनिट थांब, काही बोलू नकोस. ईश्वरी आता त्याला गप्प बोलल्यामुळे तिथेच उभी राहते आणि लगेच अर्णव त्यांना म्हणतो की आपण पुन्हा जॉईन होऊया असं म्हणून तो कॉल कट करतो. ईश्वरी म्हणते की काय झालं सर? अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अगं माझं एका फॉरेन क्लायंटसोबत मीटिंग चालू होती ना, त्याच्यामुळे. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की चला चला लवकर, सगळेजणं तुमच्यासाठी जेवणाची वाट बघत आहेत, चला लवकर. तेवढ्यात मग शिर्के म्हणतात की सर चला आपण पुढे बोलूया या विषयावर, मी निघतो. ईश्वरी म्हणते की शिर्के तुम्ही पण थांबा ना प्लीज, आज जेवूनच जा, तुम्हीही तेच थांबा आज. तेव्हा लगेच तो म्हणतो की थँक्यू मॅम, पण माझे पुढे मीटिंग्ज आहेत, मी नंतर कधीतरी येईन, मी निघतो. आता अर्णव तिथून त्याला बाय बोलतो. शिर्के देखील निघतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला सांगा, चला लवकर, तुमची काय इतकी अपॉइंटमेंट आहे? तेव्हा तो म्हणतो की मीटिंग. मग ते महत्त्वाचं होतं असं तो बोलतो. ईश्वरी म्हणते की म्हणजे नक्की मला समजलं नाही. तेव्हा अर्णव तिला सांगतो की काय आहे ना, जे आपलं CCTV फुटेज आहे ना, ते मिळवण्याच्या संदर्भातच मी हॅकिंग टीमशी बोलत होतो. तेव्हा लगेच ती म्हणते की हॅकिंग म्हणजे नेमकं सायबर टीम? तेव्हा तो म्हणतो की हो सायबर. तर ती म्हणते की कुठे आहे ती टीम? अर्णव म्हणतो की ऑस्ट्रेलिया, ती ऑस्ट्रेलियन कंपनी आहे, तिथे मी बोलत होतो. ईश्वरी म्हणते की ऑस्ट्रेलिया, तिकडची लोकं आहेत? म्हणजे मला नक्की समजलं नाही, तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा अर्णव सांगतो की मिस इंदौर, त्याचं काय आहे ना की इथे आपण फंक्शनला होते ना, त्या फंक्शनच्या ठिकाणी जे CCTV फुटेज होते ना, ते ऑस्ट्रेलियन कंपनीचे होते आणि मग त्या कंपनीचे फुटेज इथेही अवेलेबल असतात लोकली आणि त्यांच्या टीममध्ये तिथेही ते अवेलेबल असतीलच ना, असा मी विचार केला आणि मग त्यांच्यासोबत मी बोललो आणि ते आपल्यासोबतही मीटिंग करत आहेत, म्हणजे आपल्यासोबत ते एक प्रकारचं डील करत आहेत. त्यांच्याकडून आपल्याला तेवढीही मदत होऊ शकते, म्हणून मी हे सगळं केलं. ईश्वरी म्हणते की वा, म्हणजे ऑस्ट्रेलियाची कंपनी आपल्याला मदत करायला तयार झाली? तो म्हणतो की हो, होपफुली, म्हणजे आमचं तसं बोलणं सुरू आहे. ॲक्च्युली इकडचं सर्व्हर जळल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे ना, म्हणजे CCTV फुटेज काही मिळाले नाही आहे. मग आपल्याला ते लोक CCTV फुटेज त्यांच्या एंडने देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपल्याला CCTV फुटेज नक्की मिळू शकतं आणि ते म्हणजे आपण कसं फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहोत, तसे ते डिजिटल, फॅशन अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला ते डिजिटल मदत करणार आहेत, आपण त्यांच्याशी फॅशन टायअप करणार आहोत. तेव्हा मग ती म्हणते की वा अर्णव सर, खूपच भारी आहे ही तर कल्पना, म्हणजे ना आपल्याला खरंच खूप मदत होईल यामुळे, खरंच म्हणजे ना वेगळंच आहे काहीतरी हे. अर्णव सर सांगायला हवं म्हणजे की तुम्ही खरंच म्हणजे खूप डोकं आहे तुम्हाला, खूप बुद्धिमान आहे तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की थँक्यू सो मच, पण ते तुझ्या भाषेत तू काय म्हणतेस? बचपन से तसाच आहे मी, म्हणजे सगळे तर मला तसेच बोलतात. ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे मी आता एक तारीफ केली म्हणून काय स्वतः तारीफ ओके, पूल बांधण्याची काहीच गरज नाही आहे, चला आता. तेव्हा अर्णव म्हणतो की थांब मिस इंदौर. तेव्हा ईश्वरी म्हणते की चला, सगळे खूप वाट बघतायत, लवकर चला. मग अर्णव तिथेच ते लॅपटॉप बंद करतो आणि निघालेला असतो. सगळेजण वाट बघत असतात. अंजलीला आजी विचारते की काय गं, अर्णव ईश्वरी कुठे आहेत? तेव्हा अंजली म्हणते की गेली आहे ती, अर्णवला बोलवायलाच गेली आहे. तेव्हा दोघंजणही येतात आणि मग अंजली म्हणते की हा बघा आलाच चिंटू. तेव्हा ईश्वरी म्हणते की चला चला लवकर बसा, बघू सगळेजण वाट बघतायत. ती त्याला बसवते आणि मग ईश्वरी म्हणते की थांबा, मी जेवण वगैरे घेऊन येते, बरंच काही आणायचं आहे. अंजली म्हणते की अगं हो, आणलं आहे मी सगळं, चला तुम्ही सगळे बसा. तेव्हा ती म्हणते की नको ताई, आपण आहोत ना, आपण बसूया, ह्यांना सगळ्यांना जेवायला वाढूया. मग ईश्वरी म्हणते की ताई, अगं मी तुझ्यासाठी ना तुझ्या आवडीचा एक स्पेशल पदार्थ बनवला आहे बरं का, थांब मी घेऊन येते. मग ती जाते. तेव्हा लगेचच आजी म्हणते की वा, म्हणजे बहीण रुसली होती, तिच्यासाठी बघा काय केले लहान बहिणीने. तेव्हा मग मामा म्हणतो की नम्रता, लकी आहेस गं बाबा, तू निदान रुसलीस म्हणून तुला एखादा छान तुझ्या आवडीचा पदार्थ तरी खायला मिळेल. तेव्हा मग आजी म्हणते की मग अरे अवी, तू कधी रुसतोस का, मग तुला कसं काय मिळेल? तेव्हा लगेच मामा म्हणतो की अगं आई, त्याचं काय आहे ना की रुसण्याचं डिपार्टमेंट हे माझं नाहीच आहे, त्या रुसण्याच्या डिपार्टमेंटवरती सगळा कब्जा या मॅडमचाच आहे, तो वल्लरीकडे इशारा करून म्हणत असतो. तेव्हा ती म्हणते की हां झालं का, आता ना तुमचं पोट भरेल, म्हणजे कसं आहे मला बोलल्याशिवाय पोटं भरतच नाहीत ना, आणि कब्जा वगैरे काय, काहीही आपलं बोलायचं म्हणून बोलायचं आहे.
असं वल्लरी त्याला बोलते आणि सगळ्यांची हसी मजाक सुरू असताना सगळे खूप खुश असतात. ईश्वरी आता वाटी घेऊन येते आणि म्हणते की ताई बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे, तुझ्यासाठी स्पेशल तुझा आवडीचा गुळाचा शिरा मी बनवला आहे. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की म्हणजे इशू तू बनवलास थँक्यू, पण ना मी आता नाही, मी नंतर खाते. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई त्याचं काही नाही, तू आताच खायला पाहिजे हां, नाहीतर तू जर खाल्लं नाहीस ना तर मग मी समजेन की तुझा गुस्सा अजून गेला नाही आहे माझ्यावरचा. तेव्हा मग आकाश म्हणतो की नम्रता तिने तुझ्यासाठी इतकं मनापासून बनवलं आहे ना, सो तिला नाराज करू नकोस, चल खाऊन घे पटकन, असं ईश्वरीला साथ देत तो बोलतो. नम्रता म्हणते की हो म्हणजे ना ॲक्च्युली माझा आता सध्या गोड खाण्याचा मूड नव्हता, मी नंतर खाते ना इशू. तेव्हा ती असं सगळं बोलत असताना ईश्वरी तेवढ्यातच सगळ्यांची गडबड सुरू असते आणि मग ईश्वरी तिला काहीच बोलत नाही आणि नम्रताचं काहीतरी वेगळं सुरू असतं. तोपर्यंत ईश्वरी तिला भरवून मोकळी झालेली असते. आता ईश्वरी म्हणते की ताई आ कर पटकन. तेव्हा मग ती भरवते आणि नंतर लगेच नम्रता म्हणते की इशू खरंच खूप छान झालं आहे गं. तेव्हा आजी म्हणते की दोघ्या बहिणींचं ना प्रेम असं छान राहून दे. म्हणजे बघा लहान बहिणीने मोठ्या बहिणीला मनवण्यासाठी तिचा आवडता पदार्थ बनवला आणि त्याच्यासाठी का होईना आपल्या सगळ्यांना आज मस्तपैकी ईश्वरीच्या हातचा हा गोडशिरा खायला मिळाला. मग आता सगळ्यांना ती वाढत असते आणि त्याच वेळेला आता अर्णवला ती बोलली त्यामुळे नम्रताला खूप खरं तर वाईट वाटत असतं. आता नम्रता अर्णवला म्हणते की जिजू मी तुम्हाला काल जे काही बोलले त्याबद्दल खरंच खूप खूप सॉरी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की इट्स ओके नम्रता फाईन, आता विसरून जाते सगळं. मग सगळे आता खुश असतात आणि अंजली सगळ्यांसाठी शिरा वाढत असते. तेव्हा चिंटू हे घे, तुला पण घे हा, असं म्हणून तिलाही ती वाढत असते. आजी म्हणते की चला सगळं गुण्यागोविंदाने आहे ना, मला खरंच खूप बरं वाटलं आज. तेव्हा मग आता लगेचच अंजली म्हणते की काश म्हणजे मला पण अशी बहीण असती ना तर आमचंही असंच असलं असतं ना, म्हणजे रुसवे फुगवे जर मी रुसले असते तर तिने मला मनवलं असतं. म्हणजे भावा बहिणींचं म्हणजे बहिणीचं बॉन्डिंग हे काही वेगळंच असतं ना, म्हणजे बहीण असायला हवी होती मला पण एक, असं लगेच अंजली बोलून दाखवते. तेव्हा मग लगेचच हे बोलल्यावरती आकाश म्हणतो की अच्छा म्हणजे हे बरं आहे आणि बहीण हवी आहे तुला म्हणतेस, मग आम्ही दोघं भाऊ आम्ही काय करायचं आहे. तेव्हा लगेच ती म्हणते की हो अरे तुम्ही दोघंजणी भाऊ आहातच रे, पण बहिणींचं बॉन्डिंग जरा वेगळंच असतं, ते तुम्हाला नाही कळायचं. म्हणजे काय आहे भाऊ तर आहात पण बहीण ही वेगळीच असते ना. तेव्हा मग लगेचच आकाश म्हणतो की बघितलंस ना दादा, आता लगेच आपल्याला साईडलाईन करून टाकलं यांनी, म्हणजे बहीण हवी यांना. तेव्हा आता अंजली म्हणते की हां चल चल खाऊन घे, असं म्हणून अंजली आता त्यांना चिडवत असते. नंतर मग आता अंजली म्हणत असते की किती काही झालं तरीही या दोन्ही गोष्टी आहेत ना ह्या खूप वेगळ्या आहेत आणि या बहिणींचं असं रुसणं फुगवणं हे पाहून मला खरंच खूप ना असं कौतुक वाटतं आहे. तेव्हा लगेच अंजलीला नम्रता म्हणते की ताई तुम्ही असं कशाला बोलताय बहीण नाही म्हणून, मी आणि इशू आहोत ना तुमच्यासाठी, मग नका काळजी करू. तेव्हा नम्रता ही असं बोलल्यावर अंजली तिला जवळ घेत म्हणते की हो गं तुम्ही आहातच दोघीजणी माझ्यासाठी. आता तिला जवळ करते आणि नंतर मामा म्हणतो की वा वा भारी आहे, म्हणजे काय ना या तिघीत बहिणींची टीम झाली बरं का, आणि तुम्ही दोघंजणही बाहू साईडलाईनला पडलात. तेव्हा लगेच आता आजीला मामा म्हणतो की बरं आई आता देवाकडे तुला कोणतीही तक्रार नाही आहे ना, सगळं काही अलबेल चालू आहे. तेव्हा आजी म्हणते की हो तसं काही तक्रार नाही आहे रे, घर अगदी शांत आणि छान वाटतं आहे मला, पण फक्त एका गोष्टीची तक्रार आहे, ती म्हणजे की आपल्या रमाकांतराव त्यांचा जर मारेकरी सापडला असता ना तर खरंच खूप बरं झालं असतं. फक्त एवढीच एक खंत राहिली रे, बाकी अशी काही नाही. तेव्हा आजीला अर्णव म्हणतो की आजी ती पण खंत राहणार नाही आहे, कारण माझं ऑलरेडी त्यावर काम सुरू आहे. मी एका फॉरेन कंपनीसोबत त्या CCTV फुटेजबद्दल बोलतो आहे आणि लवकरच CCTV फुटेज आपल्या हातात असेल आणि नक्की हे सगळं कोणी केलं आहे या गोष्टी आपल्याला समजतील. आता मात्र हे ऐकल्यावर सगळे खुश होतात. आजी म्हणते की खरंच काय रे चिंटू. तेव्हा तो म्हणतो की हो आजी तू नको काळजी करू, मी हे सगळं लवकरच शोधून काढेन आणि बाबांना दिलेलं प्रॉमिस पूर्ण करेन. आता मात्र शिरा खायला सुरुवात करत असणारी वल्लरी तिथल्या तिथेच थबकते आणि मामीचं लक्ष कुठे गेलं ईश्वरी बघते आणि पटकन येऊन ती म्हणते की मामी अहो तुमचं लक्ष कुठे आहे, या ना शिरा खा, काय असं म्हणजे करताय तुम्ही. तेव्हा आता लगेचच ईश्वरी तिच्या हातातलं चमचा तिच्या तोंडापर्यंत घेऊन जाते आणि म्हणते की खा खा मामी तोंड गोड करा, लवकरच बाबांचा मारेकरी सापडणार आहे. आता मात्र वल्लरी ही रागात असते पण काहीच करू शकत नसते.
तर ईश्वरी आता इथे सगळ्या जणांना बाहेर घेऊन आलेली असते. ती बॅडमिंटन घेऊन येते आणि म्हणते की काय करतायत, चला आपण ना 4 मस्त खेळूया. तेव्हा आकाश म्हणतो की काय वहिनीसाहेब आता, आणि लगेच अर्णव पण म्हणतो की हो मी सिंदूर, अगं वेळ काय आहे आणि मला माझी कामं आहेत, माझं काम आहे, मीटिंग्स आहेत, सो प्लीज राहू दे. ईश्वरी म्हणते की काय तुमच्या मीटिंग तर त्या होतच राहतात, दरवेळेस आहे तुमचं, चला चला मी लवकर मस्तपैकी प्लॅन बनवून आली आहे, चला लवकर या. आणि मग मूड नाही असे सगळे बोलतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की चला मी बनवते सगळ्यांचा मूड, लवकर चला. असं म्हणून ईश्वरी आता सगळ्यांना बाजूला घेऊन येते आणि मग नम्रता म्हणते की ओके चल इशू, तू बोलतेस तर आपण जाऊया. आता सगळेजण येतात. ईश्वरी आता आकाशचा हात धरते आणि म्हणते की चला लवकर लवकर आकाश भाऊजी, चला आपली टीम. तेव्हा नम्रता लगेच बोलते अर्णवला की हो हो जीजू आपली टीम, चला लवकर. मग सगळेजण आता आलेले असतात. मध्येच त्यांनी बॅडमिंटन खेळायला आता सुरुवात केलेली असते. आकाश आणि ईश्वरी वर्सेस नम्रता आणि अर्णव अशी त्यांची टीम पडलेली असते आणि खेळायला सुरुवात झालेली असते. तर आता ईश्वरी आणि नमू दोघीजणीही साडीमध्येच बॅडमिंटन खेळत असतात. तर खेळत असताना इथे आता ईश्वरी ही एक मस्तपैकी खेळत असते आणि अर्णव पण काही कमी नसतो, त्यांचा डाव मस्त रंगलेला असतो. त्यावेळेला लगेचच आता ईश्वरी म्हणते की नाही आमचा पॉईंट होता. अर्णव म्हणतो की चिटिंग करू नकोस, काही बोलू नकोस, तुमचा पॉईंट वगैरे काही नव्हता, समजलं ना, खेळ आता. तो बघ शटर खाली पडला आहे, त्यामुळे तुमचा पॉईंट कसा असेल, हा आमचाच पॉईंट होता. त्यांच्यामध्ये मध्ये चिडचिड होत असते आणि मध्ये लहान मुलांसारखे ते भांडत असतात. ईश्वरी म्हणते की ओ थांबा, खेळा, लहान मुलासारखे भांडत बसू नका, चालू आहे मी पण माझं कामच करते, चला लवकर. असं म्हणून आता ते खेळायला सुरुवात करतात. नम्रता त्यानंतर म्हणते की इशू तू तुझ्या पार्टनरकडे जरा लक्ष दे, बघ तो कसा खेळतोय. तर आकाश म्हणतो की काय मी काय करतोय, मी तर व्यवस्थित खेळतोय, चला लवकर. असं म्हणून ते आता खेळतच असतात. त्यावेळेला अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की काय म्हणतेस तू. ईश्वरी म्हणते की चिटिंग करताय तुम्ही, आता हा पॉईंट आमचा झाला, ओके. अर्णव म्हणतो की हां आली मोठी, चल आता सर्व्हिस कर. मग ईश्वरी आता सर्व्हिस करायला लागते. आकाश म्हणतो की वहिनी आपल्याला जिंकायचे, ओके. आता ते दोघं एकमेकांना टाळ्या देतात आणि जिंकायला सुरुवात करतात. ईश्वरी म्हणते की भाऊजी तुम्हाला माहीत नाही आहे आमच्या इंदोरला मी काय खेळायचे, ते सगळ्यांना हरवायचे माहिती आहे का, तुम्हाला माहीत नाही आहे, हे त्या नमुताईला माहीत असेल, यांना काय माहिती आहे, हे आपले नुसतेच असे खेळत बसलेत. असं म्हणून ईश्वरी आता पुन्हा सर्व्हिस करायला सुरुवात करते. अर्णव म्हणतो की थांबायचं नाही आहे, चल सुरुवात कर. त्याचबरोबर इथे आता हे सगळं होत असताना अर्णव समोरून शटर वगैरे उडवत असतो आणि आकाश आणि अर्णव हे दोघंजणी आता खेळत असतात. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे काय, चला थांबलेत कशाला तुम्ही, चला लवकर. तेव्हा आले मोठे, म्हणजे दाखवत आहेत खरं. तेव्हा आकाश खालून नेटच्या इथून ते शटर मारतो. तेव्हा अर्णव म्हणतो की नॉट अलाउड, हे बघा हे इथून नेटच्या इथून मारलेलं अलाउड नाही, तुमचा पॉईंट गेला. तेव्हा ती म्हणते की हो कसला पॉईंट, आमचा शटर अजिबात खाली पडला नव्हता, असं काही नसतं एवढं. तेव्हा अर्णव म्हणतो की तू नेटच्या खालून कोण मारतं, खरंच तुम्ही ना वेगळीच विचित्र टीम आहात एकदम. तेव्हा ती म्हणते की असू द्या खेळा. आता मात्र ते खेळायला लागतात. आता लगेच नम्रता म्हणते की जीजू एक काम करूया, आपण स्मॅश करूया, जागा चेंज करूया. तेव्हा लगेच ईश्वरी पण जागा चेंज करून घेते आणि मग ते दोघंजणी जागा चेंज करून खेळायला सुरुवात करतात. तर इथे आता अर्णव आणि आकाश दोघंजणही खेळत असतात आणि ते जो काही शटर असतो तो ईश्वरी किंवा नम्रता यांच्यापर्यंत येऊच देत नाही, दोघेच खेळत असतात. तेव्हा नमू म्हणते की जीजू थांबा मी शटर मारते, थांबा. पण तिला आता अर्णव काही मारायलाच देत नसतो. तर इकडे आकाशचंही तेच असतं, आकाश पण नम्रता म्हणजेच ईश्वरीला काही पास देत नसतो. तेव्हा दोघंजणच तिथल्या तिथे खेळत असतात. ईश्वरी नम्रता मात्र बाजूला जाऊन उभ्या राहतात. दोघी एकमेकींशी म्हणतात की ह्यांचं काय चाललं आहे, म्हणजे हे दोघंजणच खेळत आहेत, आपण खेळायचं आहे की नाही, म्हणजे ह्यांचं काहीतरी वेगळंच प्रकरण चालू आहे. तेव्हा मग आता लगेचच आकाश म्हणतो की हो आता दादा वर्सेस मी, थांबा. असं म्हणून त्या दोघी आता साईडलाईनला झालेल्या असतात. ईश्वरी नमू दोघी गप्पा मारतात की झालं यांचा आपापसामध्ये गेम चालू झाला, आपण काही ते वेड्या आहोत का उभं राहायला. तेव्हा नम्रता म्हणते की बरं जाऊ दे, आपण एक काम करूया आता, बरं तुमचं दोघांचं खेळणं चालू दे, आता आम्ही दोघीजणी खेळतो, लेडीज वर्सेस जेंट्स असं आपण करूया. आता आम्ही दोघी खेळतो, तुम्ही दोघी खेळा. असं म्हणून नम्रताला आता तो बोलायला लागतो.
ईश्वरी म्हणते की ताई चल आपण आता खेळूया, यांना दाखवूनच देऊया आपण कसे खेळायचं ते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो खेळा, माहिती आहे इशू काय खेळते ते. ईश्वरी साडीमध्ये खेळते. तेव्हा नम्रता म्हणते की ओ असं बोलू नका, आम्ही काय खेळायचे तुम्हाला माहिती नाही आहे. माझी आणि नमुताईची ना एक टीम होती माहिती आहे का. आम्ही ना तिकडे सगळ्यांना हरवायचो, इतकं हरवायचो की सगळेजणं दमायची. मग आम्ही खरं तर इतकी मजा करायचो, तुम्हाला काही समजणार आहे का. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की जाऊ दे गं, त्यांना काय कळणार आहे, आपण आपली मजा करूया चल. तेव्हा आता ते लोक खेळायला सुरुवात करतात आणि अर्णव एका साईडला, आकाश आणि अर्णव एक टीम आणि लेडीज म्हणजेच नम्रता आणि ईश्वरी एक टीम, असे ते खेळायला सुरुवात करतात. आता मात्र खेळायला चांगलीच मजा आलेली असते. ईश्वरी आता सर्व्हिस करत असताना तिचा कॉक तिथेच खाली पडतो. तेव्हा मग ते दोघंजणे म्हणतात की काय कसली सर्व्हिस केलीस लेडीज टीम. तेव्हा ती म्हणते की ओ करते करते थांबा जरा. आता असं म्हणून ईश्वरी सर्व्हिस करायला चाललेली असते आणि अर्णव आता तिच्याकडे हसत असतो. ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय येणार आहे, साडीमध्ये तुम्ही बॅडमिंटन खेळून दाखवा, मग मानलं. तेव्हा मग ईश्वरी आता खेळत असते. नमू म्हणते की ईश्वरी अगं काय झालं. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात होतात. त्यावर अर्णव म्हणतो की बघितलं मी सिंदूर, हिला काय खेळता येतं, ही उगाचच आपली हुशाऱ्या मारते. तेव्हा असं बोलल्यावर अर्णवला ती म्हणते की अच्छा म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी मुद्दाम बोलते का, मला येतं खेळता समजलं ना, म्हणजे आतापर्यंत माझा रेकॉर्ड आहे आणि तुम्हाला वाटत असेल की येत नसेल तर राहू द्या. आणि हो तुम्ही विचार करता ना, पण कधी साडीमध्ये आणि या चप्पलमध्ये खेळून दाखवा तर तुम्हाला काय मस्तपैकी शर्ट पॅन्ट घालून बूट घालून असं कोणालाही बॅडमिंटन खेळता येऊ शकतं, मानलं तर साडीमध्ये दाखवा खेळून. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, मी तर पहिल्यांदाच बघितली अशी साडीमध्ये कोणतरी बॅडमिंटन खेळते. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मग खेळतेच मी खेळते, तुम्हाला काय माहिती आहे. ईश्वरीला लगेच नमुताई म्हणते की बरं इशू चालू दे तुमच्या दोघांचं, मी येते. तेवढ्यातच आता यांच्या ज्या काही भांडण सुरू होतात त्यामुळे नमू पटकन निघते आणि आकाश पण म्हणतो की हो हो आय एम ऑल्सो गोईंग, तुमचं चालू दे. तोही निघून जातो. तर इथे दोघांचं नुसते वाद सुरू असतात. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, हे बघ मी तुला थोडीच म्हणालो आहे, तूच घेऊन आली होतीस बॅडमिंटन आणि म्हणत होतीस की आपण खेळूया, मग असं साडीमध्ये कोण खेळतं. ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय माहिती, मी साडी बिडी कशामध्येही खेळू शकते आणि तुम्हाला सहज हरवू शकते, समजलं ना. पूर्ण इंदोरमध्ये माझाच दबदबा होता, मीच हरवायचे सगळ्यांना आणि आम्हीला पैसे लावून खेळायचं माहिती, पैसे. मग ते इतके पैसे जिंकायचे की इतके पैसे जिंकायचे, झुलेलाल मार्केटमध्ये जाऊन त्यांची पाणीपुरी, मिश्रांची चाट आणि त्यानंतर बाकीचं सगळं स्वतः खायचे. नमुताईला त्याचप्रमाणे घरी पण घेऊन जायचे, पार्टी करायचो आम्ही, पार्टी त्या पैशांमध्ये. तुम्हाला काय माहिती आहे मी काय काय कलाकारी केली आहे ते. सगळ्यांना असं हरवलं आहे ना की तुम्ही सांगू पण शकत नाही. तुम्ही जाऊ द्यावं, म्हणजे तुम्हाला काही समजणार नाही आहे ते सगळं, जाऊ द्या, काही बोलण्यातच अर्थ नाही आहे. ईश्वरी आता त्याला असं बोलते. तो म्हणतो की मिस इंदौर, मग ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय माहिती, मी माझ्या डाव्या पायाने पण बॅडमिंटन खेळू शकते. तेव्हा तो म्हणतो की अच्छा म्हणजे मी माझ्या डाव्या हाताने तुला हरवू शकतो, ठीक आहे, पण डाव्या पायाने. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो बरोबर. मग अर्णव म्हणतो की दाखव बरं मग खेळून. ईश्वरी म्हणते दाखवलं असतं पण साडी नेसली ना म्हणून, बाकी काय नाही. असं म्हणून ईश्वरी आता त्याला मुद्दाम मस्करीत घेत असते. तर इथे वल्लरीला मात्र रात्रीची झोप लागत नसते. अर्णवने जे काही सांगितलं आहे, म्हणजे फॉरेन डेलिगेट्स येत आहेत आणि CCTV फुटेज कवर होत आहे, हे सगळं जेव्हा ती ऐकते तेव्हा मात्र वल्लरीचा धाबा चांगलाच दणाणलेला असतो. अर्णवने सांगितल्याप्रमाणे तिला झोप पूर्ण उडालेली असते. घामाघूम होऊन वल्लरी अंथरुणातून उठते आणि बसून राहते. विचार करते की काय करू मी, म्हणजे जर ते CCTV फुटेज अर्णवच्या हाती लागलं तर मग मी काय करणार. नाही, काहीतरी केलं पाहिजे. जर ह्या सगळ्यामध्ये उदयकांतचं फुटेज दिसलं आणि त्यामध्ये तो जर पोलिसांना सापडला तर काहीच खरं नाही आहे. शेवटी ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही तितकेच हुशार आहे, माझ्यापर्यंत पोचायला त्यांना फारसा वेळ लागणार नाही. काय करायचं आता तिला काहीही सुचत नसतं. ती फक्त घामाघूम झालेली असते आणि विचारच करत राहिलेली असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी अर्णव दोघी जॉगिंगला येतात. ईश्वरी म्हणते की ओ सर चला ना, चला. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, एक गोष्ट मला सांग, असं कोण येतं जॉगिंगला, म्हणजे साडी वगैरे नेसून, म्हणजे मला जिमची सवय आहे, मी असं ओपन पार्कमध्ये वगैरे कधी येत नाही जिमसाठी. ईश्वरी म्हणते की अहो तुम्ही त्या बंद जिममध्ये वर्कआउट करता, पण हे मोकळ्या हवेत पण बघा ना किती छान आणि सुंदर वाटतंय.
असं पण कधीतरी वर्कआउट केलं पाहिजे. मोकळी हवा आहे, बघा किती छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो की हो वाटतंय प्रसन्न, पण तू तुझा अवतार बघितलास का? तेव्हा ईश्वरीकडे आता जाता येता सगळेजण बघत असतात आणि ईश्वरी म्हणते की म्हणजे मी खूप छान दिसते ना, म्हणजे त्याच्यामुळे सगळेजण माझ्याकडे बघत असतील. अर्णव म्हणतो की नाही तसं काही नाही आहे, तुझ्याकडे सगळेजण बघतायत कारण तू ऑडमॅन आऊट दिसते. ईश्वरी म्हणते की म्हणजे काय ते? अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अरे सगळे पार्कमध्ये येताना असे कपडे घालून येतात व्यवस्थित, तू साडीवरती चालायला आली त्यामुळे सगळेजण तुझ्याकडे बघतायत. आणि साडी आणि त्याच्यावरती हे स्पोर्ट शूज कसं विचित्र दिसतंय ते कॉम्बिनेशन. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओ राहू द्या, आम्ही असे चालू शकतो साडीवरती, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमच्यासारख्या या पॅन्ट्या बिंट्या घालून थोडी आम्ही येणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की वेट दिस इज नॉट पॅन्टा वगैरे, इथेच ट्रॅक पॅन्ट आणि जॉगिंगसाठी आणि जिमसाठी हेच वेअर करतात युजली सगळेजणं, आणि तू मात्र काय हे साडीमध्ये, त्याच्यामुळे तुझ्याकडे सगळेजणं बघतायत. ऑडमॅन दिसतेस ना, किती विचित्र दिसतंय ते बघ, सगळेजणं बघतायत. ईश्वरी म्हणते की असू दे, त्यात काय इतकं, ही आपणा स्टाईल आहे असं समजा आणि चाला. अहो असं काय, इंदोरमध्ये आम्ही असे चालायचो, म्हणजे ना जॉगिंग करा, जरा धावा, हे असं हळूहळू काय तिथल्या तिथे धावताय, जरा धावा ना पटापट, म्हणजे काय तुमच्या भाषेमध्ये ते जरा एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतील. तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे फटाफट धावायचं तर कॅलरीज बर्न होतात. ईश्वरीला तो म्हणतो की मला तरी वाटतंय ना मिस इंदौर, की तुझ्या धावण्यामुळे नाही तर तुझ्या या बोलण्यामुळे, बडबडीमुळेच तुझ्या कॅलरीज बर्न झाल्या असतील. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो म्हणजे तसंही आहेच, म्हणजे माझी बडबड पण आहे ना तेवढी. मग लगेच अर्णव म्हणतो की ओके मग ठीक आहे, धाव बघू. ईश्वरीला तो म्हणतो की धाव, साडीत धावून दाखव. ईश्वरी आता धावता पटकन तिचा तोल जातो, ती पडणार असते, तेवढ्यात अर्णव जाऊन पटकन तिला सांभाळतो. म्हणतो की मिस इंदौर झालं, तुझी धावाधाव करून झाली का? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो थांबा, म्हणजे ना काय आहे, आम्ही असेच असतो इंदोरवाले, म्हणजे आम्हाला धावायला पण जमतं आणि पडून स्वतःला सावरू पण शकतो आम्ही. आणि मी काय पडले नव्हते, समजलं ना, म्हणजे मी दाखवते तुम्हाला. आम्ही कसं करतो माहिती आहे, धावतो पडतो, परत सावरतो, परत पडतो, परत सावरतो, असं आमचं सगळं सुरू असतं. तेव्हा मग ईश्वरी आता हे सगळं बोलत असताना अर्णव म्हणतो की मिस इंदौर झाली का तुझी बडबड, तर चल वॉक कर, अजून एक पण राऊंड झालेला नाही आपला, अर्धा पण नाही झाला आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं चाला. तेव्हा अर्णव म्हणतो की चल मिस इंदौर चल. तेव्हा ईश्वरी आता पूर्ण वैतागते आणि म्हणते की अर्णव सर चला आता ना आपण घरी जाऊया. मग ईश्वरीला तो टॉवेल देतो आणि म्हणतो की हे घे, घामपूस, जॉगिंगला आली आहे आणि अर्धा राऊंड पण मारलेला नाही आहे, कसला जॉगिंग करतेस तू, दर घे, असं म्हणून तो टॉवेल तिच्याकडे फेकतो. ईश्वरी म्हणते की ओ म्हणजे झाली माझी जॉगिंग, मला आता थकायला झालं आहे, दमली आहे ना मी. तेव्हा ती आळस देऊन बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जास्त बडबड करतेस त्यामुळे तुझ्या कॅलरीज बर्न झाल्यात, कळलं ना, चल आता लवकर. तेव्हा मग तेवढ्यातच तिथे अर्णवच्या फॅन्स येतात आणि म्हणतात की अर्णव सर मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे तुम्ही अर्णव सरत ना, आम्ही तुमचे बिग फॅन आहोत. तेव्हा तो म्हणतो की ओ थँक्यू. मग त्या म्हणतात की सर आम्हाला एक फोटो मिळू शकतो का प्लीज. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की शुअर वाय नॉट प्लीज. तेव्हा मग त्या मुली दोघी बाजूने त्याच्या वेडा घालून फोटो काढायला लागतात. त्या म्हणतात की थँक्यू सर, तुम्ही फोटो दिलात आम्हाला. मग त्या मुली फोटो काढायला लागतात. आता ईश्वरी त्यांच्याकडे रागाने बघत असते आणि म्हणते की फोटो जरा लांबून घेतलात ना तर जरा बरं होईल, म्हणजे इतक्या जवळून फोटो. तेव्हा लगेचच त्या मुली सेल्फी घ्यायला खांद्यावर वगैरे हात ठेवतात आणि म्हणतात की मॅडम म्हणजे फोटो ना असाच काढला पाहिजे, कारण की अर्णव सर कसे आमच्या मनाच्या अगदी जवळ आहेत ना, मग आम्हाला फोटो पण तसा जवळूनच काढला पाहिजे ना. लगेच त्या थँक्यू सर असं बोलून निघून जातात आणि ईश्वरी लगेच रुसते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर हे बघ, असं मला मोकळ्या जागेत आणलंस तर माझे फॅन्स माझ्याकडे गर्दी करणारच ना, आणि जॉगिंगमध्ये ठीक आहे एवढे दोघं, पण तिथे जिममध्ये पण भरपूर जण माझे फोटो वगैरे काढण्यात येतात, माझा अर्धा वेळ ना त्याच्यामध्येच जात असतो. ओके तुला काय माहिती आहे म्हणा. तेवढ्यातच आता ईश्वरीला तो म्हणतो की माझे फॅन फॉलोवर्सच आहेत तेवढे. ईश्वरी गप्प असते. तेवढ्यात 2 मुलं येतात आणि म्हणतात की तुम्ही ईश्वरी मॅम आहात ना. तेव्हा ती म्हणते की हो ईश्वरी मॅम. मग तो म्हणतो की मॅम आम्ही तुमचे ना खूप मोठे फॅन आहोत, आम्ही तुम्हाला आज बघितलं, खरंच आम्हाला खूप आनंद झाला, म्हणजे खरं तर काय सांगू, आम्ही खूप फॅन आहोत, बरं आम्हाला फोटो काढता येईल का.
तेव्हा लगेच ते म्हणते की हो हो का नाही, चालेल ना. तेव्हा अर्णवकडे मोबाईल देतात आणि म्हणतात की सर प्लीज आमचा तुम्ही फोटो काढाल का मॅमसोबत. तेव्हा लगेचच तो म्हणतो की येस काढतो. तेव्हा मग आडवा फोटो काढल्यानंतर तो म्हणतो की सर असा उभा फोटो काढा ना व्हर्टिकल. तेव्हा मग तसाही फोटो काढला जातो आणि मग तो बघतो आणि म्हणतो की बघूया फोटो कसा आला आहे, नाही तर परत काढूया. नाही चांगले आहेत फोटो असं ते बघतात आणि म्हणतात की ईश्वरी मॅम खरंच थँक्यू, म्हणजे तुम्ही आम्हाला फोटोग्राफ पण दिलात, खरंच थँक्यू सो मच असं म्हणून ईश्वरीचंही ते कौतुक करतात. आणि मॅम तुम्ही आम्हाला आज भेटलात, आम्ही ना खरंच तुम्हाला पाहिलं होतं, खरंच खूप छान आहात तुम्ही असं म्हणून आता त्या कौतुक करत असतात मुलं आणि निघून जातात. तेव्हा मग ईश्वरी आता लगेच अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवायला जाते आणि म्हणते की बघितलं, म्हणजे माझेही फॅन्स आहेत बघितलं का. तेव्हा लगेच अर्णव तिला म्हणतो की हो मिस इंदोर ॲक्च्युली हे तुझे फॅन आहेत, कारण की ते फक्त माझ्यामुळे, तू माझी बायको आहेस ना म्हणूनच ते तुझे फॅन झाले. जाऊ दे ठीक आहे, आता काय बोलायचं, चल नाहीतर आणखी मला फोटो काढायला बोलवतील असं म्हणून ते घरी निघायला जातात. पुढच्या भागामध्ये मामा ईश्वरीला आणि अर्णवला म्हणतो की तुम्ही दोघंजणं प्लीज जरा माझ्या खोलीमध्ये येता का, एका गोष्टीबाबत ना मला जरा संशय येतो आहे, प्लीज दोघंजणं चला ना. तेव्हा मामा म्हणतो की चल येतेस ईश्वरी. ईश्वरी येते आणि म्हणते की मामा काय झालं आहे बरं दाखवा. तेव्हा मग आता घेऊन गेल्यानंतर मामा तिथे बघतो आणि नंतर मामाने बघितल्यावरती मामाने दाखवल्यावर ते रक्ताचे डाग दिसतात. ते पाहून ईश्वरी अर्णव दोघंही चकित होतात. मामा म्हणतो की हे बघा हे असले डाग आहेत ना, हे कसले आहेत काहीच कळत नाही आहे, नेमकी काय गडबड आहे ना ते समजत नाही. त्यानंतर मग आता इथे वल्लरी ही उदयकांतला फोन लावते आणि म्हणते की जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, मी एक पत्ता पाठवते, त्या पत्त्यावरती जरा ये, मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. तेव्हा उदयकांत म्हणतो की बरं ठीक आहे चालेल मी येतो. आता वल्लरी फोन ठेवते आणि म्हणते की उदयकांत तुझ्यापर्यंत पोचण्याच्या आधी मला तुझा बंदोबस्त करायचा आहे, काही झालं तरी तुला आता असं सोडता कामा नये. तर आता पुढच्या भागात नेमकं कसं आणि काय घडणार आहे, ईश्वरीला कळेल का मामीचं सत्य पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.